आजची कथा नात्यांचा उंबरठा. पुण्यातील एका जुन्या वाड्यात देशमुख कुटुंब राहत होतं. कुटुंब प्रमुख अनंतराव देशमुख कडक शिस्तीचे, परंपरावादी आणि सर्वांना मदत करणारे. त्यांची पत्नी शांता सर्वांना जोडून ठेवणारी आणि प्रेमळ. त्यांना 2 मुलं, मोठा मुलगा अमोल आणि धाकटी मुलगी सायली. अमोल परदेशात शिकून आला होता. तो आधुनिक विचारांचा, स्वतःच्या मनाने निर्णय घेणारा. त्याने स्वतःच्या पसंतीने लग्न केलं, रीमा नावाच्या मुलीसोबत. पण रीमा वेगळ्या जातीतली होती. अनंतरावांना हे अजिबात मान्य नव्हतं. अनंतराव रागात म्हणतात की या घरात पाय ठेवायचा असेल तर आमच्या नियमांनुसार राहावं लागेल. अमोलने शांतपणे उत्तर दिलं, बाबा, प्रेमाला नियम नसतात. त्या दिवशी अमोल घर सोडून गेला. शांता रडत राहिली. सायलीला दोन्ही बाजू समजत होत्या, पण ती काहीच करू शकत नव्हती. काळ पुढे सरकतो. 5 वर्ष उलटली. अमोल आणि रीमा मुंबईत स्थायिक झाले. त्यांना एक मुलगा झाला, आदित्य. पण देशमुख वाड्यात शांतता नव्हती. ती एक प्रकारची रिकामी पोकळी होती. काही दिवसांनी सायलीचं लग्न ठरलं होतं. सगळीकडे आनंदाचं वातावरण असायला हवं होतं. पण अनंतराव मात्र शांत होते. एका रात्री शांता म्हणाली, सायलीच्या लग्नात अमोल नसणार, हे मला सहन होणार नाही. अनंतराव काहीच बोलले नाहीत. सायलीने स्वतः अमोलला फोन केला, दादा, माझं लग्न आहे. तू नाही आलास तर मी मांडवात बसणार नाही. अमोल गोंधळला. रीमा म्हणाली, जाऊया, कदाचित वेळ बदलला असेल. ते पुण्यात आले. वाड्याच्या उंबरठ्यावर अमोल थांबला. त्याचं आणि अनंतरावांचं डोळ्यातून डोळ्यात पाहणं झालं. क्षणभर सगळं थांबल्यासारखं वाटलं. लग्नाची तयारी सुरू होती, पण वातावरणात ताण होता. रीमा सर्वांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत होती, पण काही नातेवाईक कुजबूज करत होते. एक मावशी म्हणाल्या, बघा बघा, हीच ती मुलगी. सायलीने हे ऐकलं आणि ती संतापली. कोणाचंही लग्न असो, सन्मानाने वागा. लग्नाच्या आधीच्या रात्री मोठा वाद झाला. अनंतराव म्हणाले, मी या मुलीला अजूनही सून मानत नाही. अमोल संतापला, मग मीही या घराचा मुलगा नाही. शांता रडत होती. सायली मध्ये पडली. सायली ठाम आवाजात म्हणते की आज निर्णय घ्या, घर मोठं की अहंकार. सगळे शांत झाले. त्याचवेळी शांता अचानक बेशुद्ध पडली. सगळे घाबरले. तिला हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरांनी सांगितलं, त्यांना ताणामुळे त्रास झाला आहे. कुटुंबातील तणाव कमी करा. अनंतराव एकटे बसले होते. त्यांनी आयुष्यभर कुटुंब जपलं, पण आता त्यांच्यामुळेच ते तुटत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी अनंतराव स्वतः अमोल आणि रीमाकडे गेले. क्षणभर शांतता पसरते. मग त्यांनी हळू आवाजात म्हटलं, माझी चूक झाली. घर टिकवायचं असेल तर मन मोठं करावं लागतं. रीमाच्या डोळ्यात पाणी आलं. अमोलने वडिलांचा हात धरला. सायलीचं लग्न आनंदात पार पडलं. सगळे एकत्र होते, हसत होते. आदित्य आजोबांच्या मांडीवर बसला होता. अनंतराव हसले, कदाचित अनेक वर्षांनी. शांता शांतपणे देवाकडे पाहत म्हणाली, घर म्हणजे 4 भिंती नाहीत, तर एकमेकांना समजून घेणं. नात्यांमध्ये अहंकार आला की
अंतर वाढतं. प्रेम आणि समजूतदारपणाने प्रत्येक तुटलेलं नातं जोडता येतं. घर घर टिकवण्यासाठी मन मोठं असणं सर्वात महत्त्वाचं आहे. काही नाती एकदा जुळली की कायमची मजबूत होतात, पण काही नाती जुळल्यानंतरही परत तुटायची भीती ठेवतात. देशमुख कुटुंब पुन्हा एकत्र आलं होतं. पण पण प्रत्येक गोष्टीचा शेवट सुखद असतोच असं नाही. नव्या सुरुवातीचं ते सुख. सायलीचं लग्न झाल्यानंतर देशमुख वाड्यात पुन्हा आनंद परत आला होता. अमोल, रीमा आणि छोटा आदित्य आता पुण्यातच राहायला आले होते. अनंतराव अनंतराव हे आता बदललेले होते. ते आदित्यसोबत खेळायचे, हसायचे. पण सगळं ठीक चाललं असताना एक गोष्ट हळूहळू बदलत होती. अमोल सतत तणावात दिसू लागला. नवीन समस्या आली होती. रीमा काळजीत विचारतात, अमोल काय झालंय? तू इतका शांत का आहेस? अमोल टाळत काही नाही. ऑफिसचं थोडं टेन्शन आहे. पण हे थोडं टेन्शन खूप मोठं होतं. पण काही दिवसांनी सत्य उघड होते. एक दिवस रीमाला कळलं, अमोलचा व्यवसाय मोठ्या तोट्यात होता आणि त्याने कुणालाही सांगितलं नव्हतं. रीमा घाबरलेली. ती म्हणाली, हे इतकं मोठं आहे आणि तू एकटाच सहन करत होतास. अमोल म्हणतो, मला पुन्हा बाबांसमोर अपयशी ठरायचं नाही. पण सत्य जास्त वेळ लपून राहत नाही. अनंतरावांना सगळं कळलं. अनंतराव कडक आवाजात म्हणाले, हे काय चाललंय अमोल? घर चालवायचं म्हणजे जबाबदारी असते. अमोलला पुन्हा तसंच वाटलं, जसं 5 वर्षापूर्वी वाटलं होतं. मनात भावनिक संघर्ष चालू असलेला अमोल तुटलेल्या आवाजात म्हणतो, मी प्रयत्न करतोय बाबा, पण प्रत्येक वेळी मी चुकतोय असंच तुम्हाला वाटतं. यावेळी शांता पुढे आली. शांता म्हणाली, अनंतराव, आधी तुम्ही मुलाला गमावलं होतं. आता पुन्हा तसंच करणार का? त्या रात्री अनंतराव खूप विचारात पडले आणि सकाळी अनंतराव शांत आवाजात म्हणाले, अमोल, यावेळी आपण एकत्र लढू. पहिल्यांदाच बाप आणि मुलगा एकत्र काम करू लागले. अनंतरावांचा अनुभव आणि अमोलची नवी विचारसरणी. हळूहळू परिस्थिती बदलू लागली. तोटा कमी झाला आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांचं नातं अधिक मजबूत झालं. एक दिवस आदित्य धावत आला आणि म्हणाला, आदित्य निरागसपणे म्हणतो, आजोबा, बाबा, आपण सगळे एकत्र आहोत ना? मग काहीच प्रॉब्लेम नाही. घरातील सर्वजण इमोशनल होतात आणि स्पेशली आजोबा. आयुष्यात समस्या येतात, पण त्या सोडवण्यासाठी कुटुंब एकत्र असणं हीच खरी ताकद असते. आयुष्यात समस्या येतात, पण त्या सोडवण्यासाठी कुटुंब एकत्र असणं हीच खरी ताकद असते. कधीकधी ज्या गोष्टीवर आपण आयुष्यभर विश्वास ठेवतो, तीच गोष्ट एका क्षणात कोसळते. देशमुख कुटुंब आता स्थिर झालं होतं. अमोलचा व्यवसाय सुधारत होता. घरात पुन्हा हसू होतं. पण एक दिवस
एक अनोळखी माणूस वाड्यात आला. त्याने थेट अनंतरावांना एक फाईल दिली. हे सत्य आहे जे तुम्हाला माहिती असायलाच हवं. त्या फाईलमध्ये काही जुनी कागदपत्र होती आणि एक फोटो. तो फोटो पाहताच अनंतराव थरथर कापू लागले. तो फोटो शांता आणि त्या अनोळखी माणसाचा होता. घरात वादळ आलं. अमोल रागात म्हणतो, आई, हे काय आहे? शांता शांत होती, डोळ्यात पाणी. शांता तुटलेल्या आवाजात म्हणते, हे सत्य आहे जे मी 30 वर्ष लपवलं. अमोल, अनंतराव, तुझे खरे वडील नाहीत. सगळं थांबलं. अनंतराव कोसळले. अमोलच्या पायाखालची जमीन सरकली. एक कुटुंब जे नुकतंच जोडायला लागलं होतं, पुन्हा एकदा तुटण्याच्या उंबरठ्यावर उभं होतं. सत्य कधीकधी इतकं कठोर असतं की ते फक्त नातं नाही तर ओळखसुद्धा बदलून टाकतं. घरात शांतता पसरली होती. कोणीच कोणाशी बोलत नव्हतं. अमोल एका कोपऱ्यात बसला होता. डोळ्यात राग, वेदना आणि प्रश्न. सत्याचा सामना. अमोल कंपित आवाजात म्हणतो, आई, हे इतकी वर्ष का लपवलंस? शांता रडत म्हणते, कारण मला भीती होती हे सत्य आपलं घर तोडेल. अनंतराव पूर्णपणे तुटले होते. 30 वर्ष ज्याला स्वतःचा मुलगा समजलं तो आपला नाही हे स्वीकारणं सोपं नव्हतं. अमोल हळूहळू अनंतरावांसमोर गेला आणि म्हणाला, तुम्ही माझे खरे वडील नसाल, पण बाबा तुम्हीच आहात. अनंतरावांच्या डोळ्यात पाणी आलं. अनंतराव तुटलेल्या पण प्रेमळ आवाजात म्हणतात, रक्ताचं नातं नसतं म्हणून प्रेम कमी होत नाही. ते अमोलला मिठी मारतात. त्या दिवशी देशमुख कुटुंबाने एक गोष्ट शिकली, नातं जन्माने नाही तर प्रेमाने तयार होतं. पण अजून एक सत्य बाकी होतं, जे या कुटुंबाला पुन्हा हादरवणारं होतं. काही सत्य उशिरा समोर येतात, पण जेव्हा येतात ते सगळं बदलून टाकतात. देशमुख कुटुंब पुन्हा एकत्र आलं होतं. अमोल आणि अनंतराव नातं अधिक घट्ट झालं होतं. पण ज्याने हे सर्व सुरू केलं तो अनोळखी माणूस. तो अजून गेला नव्हता. तो परत आलेलं वादळ होता. तो पुन्हा वाड्यात आला. तो अत्यंत थंड आवाजात म्हणाला, अजून एक सत्य बाकी आहे. सगळे थरारले. या सत्याचा अंतिम उलगडा होण्यासाठी त्याने आणखी एक कागद पुढे केला. अनंतरावांनी थरथरत तो उघडला. तो DNA रिपोर्ट होता. त्या रिपोर्टमध्ये लिहिलं होतं, अमोल ना अनंतरावांचा मुलगा होता ना त्या अनोळखी माणसाचा. हे ऐकून सर्वांनाच धक्का बसतो. अमोल म्हणतो, मग मी कोण आहे? यावर शांतेचं अंतिम सत्य ती सांगते. शांता कोसळली. रडत रडत बोलू लागली, 30 वर्षापूर्वी हॉस्पिटलमध्ये माझं मूल जन्माला आलं, पण ते जिवंत राहिलं नाही. मी तुटले होते पूर्णपणे. तेव्हा एका नर्सने मला दुसरं बाळ दिलं आणि मी ते स्वीकारलं. अमोल या घराचा रक्ताचा नव्हता, पण या घराचाच होता. अमोल मागे सरकला, डोळ्यात अश्रू, ओळख हरवलेली. अमोल पूर्णपणे तुटलेल्या आवाजात म्हणतो, माझं खरं घर कोणतं आहे? तेव्हा अनंतराव पुढे आले. त्यांनी अमोलचा हात घट्ट धरला. अनंतरावांच्या डोळ्यात पाणी येते. ते म्हणतात, घर
ते असतं जिथे तुला सोडत नाहीत. रीमा, सायली, शांता सगळे त्याच्या जवळ आले. पण कथा इथे संपत नाही. त्या DNA रिपोर्टच्या खाली एक नाव लिहिलेलं होतं. खरं मूल अजून जिवंत आहे. मग खरं मूल कोण आहे? आणि या घरात अजून कोणाचं आयुष्य बदलणार आहे? कधीकधी सत्य फक्त नातं बदलत नाही, तर ते संपूर्ण आयुष्य उलथवून टाकतं. देशमुख कुटुंबाला वाटलं सगळं संपलं, पण खरी कथा आत्ता सुरू होते. एक तरुण, नाव आर्यन, तो पुण्यात येतो. त्याच्या हातात तोच DNA रिपोर्ट. आर्यन तो दाखवून म्हणतो, देशमुख कुटुंब, मी परत आलोय. सर्वांना धक्का बसतो. आर्यन वाड्यात येतो. मी तुमचा खरा मुलगा आहे. अनंतराव स्तब्ध, शांता हादरलेली, अमोल पूर्णपणे कोसळलेला. आर्यन हळूहळू घरात जागा मिळवतो, पण त्याचा स्वभाव थंड, अहंकारी. तो अमोलला वारंवार कमी लेखतो. आर्यन नेहमी त्याला म्हणतो, तू इथे पाहुणा आहेस, मी मालक. अमोल घर सोडण्याचा निर्णय घेतो. अमोल दुःखी स्वरात म्हणतो, हे घर आता माझं राहिलं नाही. पण अनंतराव त्याला थांबवतात. आर्यन खरंच हरवलेला मुलगा होता, पण तो एकटा नव्हता. तो त्या अनोळखी माणसासोबत मिळून देशमुखांची संपत्ती हडप करायला आला होता. रीमाला सत्य कळतं. रीमा म्हणते, आर्यन खोटं बोलतोय, तो आपल्याला फसवतोय. सत्य उघड होत असते. अमोल आर्यनचा सामना करतो. अमोल रागात आर्यनला म्हणतो, तू कोण आहेस खरं? आर्यन हसत, मी सत्य आहे, जे तुम्हाला नको आहे. अनंतराव सगळ्यांसमोर उभे राहतात. अनंतराव गर्जना करतात. रक्ताचं नातं असलं तरी विश्वास नसेल तर काहीच नाही. ते आर्यनला घरातून बाहेर काढतात. आर्यन जाताना हसतो. आर्यन म्हणतो, मी एकटाच नाही. तुमच्या घरात अजून एक व्यक्ती आहे जी माझ्यासोबत आहे. सगळे एकमेकांकडे पाहतात. मग देशमुख कुटुंबातला गद्दार कोण आहे? प्रत्येक कथेला शेवट असतो, पण काही शेवट आयुष्यभर लक्षात राहतात. देशमुखवाड्यात तणाव पसरला होता. आर्यनचं शेवटचं वाक्य अजूनही सगळ्यांच्या मनात घुमत होतं. तुमच्याच घरात एक गद्दार आहे. सत्याचा उलगडा होतो. त्या रात्री रीमाला काही कागद सापडले. तिने सगळ्यांना एकत्र बोलावलं. रीमा ठाम आवाजात, आज सगळं स्पष्ट होईल. ती कागद समोर ठेवते. त्या कागदांवर सही होती, सायलीच्या नवऱ्याची. सर्वांनाच धक्का बसतो. सायली तुटलेली असते. ती म्हणते, हे खोटं आहे. हो ना, हे खोटं आहे. पण सत्य समोर उभं होतं. सायलीचा नवरा आर्यनसोबत मिळून संपत्ती मिळवण्याचा प्लॅन करत होता. सायली कोसळते. ती रडत म्हणते, माझ्या आयुष्याशी असं का केलंस? तो काही बोलू शकला नाही. अनंतराव पुढे आले. अनंतराव कडक पण शांत आवाजात म्हणतात, या घरात रक्तापेक्षा विश्वास मोठा आहे, आणि जो विश्वास तोडतो त्याला इथे जागा नाही. सायलीने डोळे पुसले आणि ठाम निर्णय घेतला, मी या नात्यात राहणार नाही. आर्यन आणि तो माणूस दोघेही निघून गेले. घरात शांतता. पण यावेळी ती तुटलेली नव्हती, ती स्थिर होती. अमोल पुढे आला.
आज मला कळलं, घर रक्ताने नाही तर नात्याने बनतं. अनंतराव त्याच्या खांद्यावर हात ठेवतात आणि म्हणतात, आणि तू नेहमीच माझा मुलगा राहशील. आदित्य धावत येतो, हसत म्हणतो, आपण सगळे एकत्र आहोत ना, मग सगळं ठीक आहे. आयुष्यात रक्ताचे नाते महत्त्वाचे असतात, पण विश्वास, प्रेम आणि साथ यांनीच घर पूर्ण होतं. कारण घराचा खरा उंबरठा मनात असतो. ही कथा ऐकल्याबद्दल, वाचल्याबद्दल आपले खूप खूप आभार. ही कथा आपल्याला आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.